मी रोज फिरायला जायचो आणि ते डायलॉग्स घेऊन जायचो मी कधी-कधी. तर आपण काय करतो, की आपण एखादा संवाद आपण एकमेकांशी जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण त्या संवादाशी, त्या इमोशनशी आपण कनेक्ट होऊन आपण रिॲक्ट होतो, आपोआप होतो. तर बऱ्याच वेळेला असं असतं, की मला हे माहिती नव्हतं, की आपण म्युझिकला कसे रिॲक्ट होतो. मी जरी गात असलो, तरी मला सुहासने एक प्लेलिस्ट करून दिली होती, की "तू हे करताना तू अमुक-अमुक ऐक." वाह! मी रोज फिरायला जायचो आणि ते डायलॉग्स घेऊन जायचो मी कधी-कधी. तर आपण काय करतो, की आपण एखादा संवाद आपण एकमेकांशी जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण त्या संवादाशी, त्या इमोशनशी आपण कनेक्ट होऊन आपण रिॲक्ट होतो, आपोआप होतो. तर बऱ्याच वेळेला असं असतं, की मला हे माहिती नव्हतं, की आपण म्युझिकला कसे रिॲक्ट होतो. मी जरी गात असलो, तरी मला सुहासने एक प्लेलिस्ट करून दिली होती, की "तू हे करताना तू अमुक-अमुक ऐक." वाह! मी रोज फिरायला जायचो आणि ते डायलॉग्स घेऊन जायचो मी कधी-कधी. तर आपण काय करतो, की आपण एखादा संवाद आपण एकमेकांशी जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण त्या संवादाशी, त्या इमोशनशी आपण कनेक्ट होऊन आपण रिॲक्ट होतो, आपोआप होतो. तर बऱ्याच वेळेला असं असतं, की मला हे माहिती नव्हतं, की आपण म्युझिकला कसे रिॲक्ट होतो. मी जरी गात असलो, तरी मला सुहासने एक प्लेलिस्ट करून दिली होती, की "तू हे करताना तू अमुक-अमुक ऐक." वाह! त्याच्यातल्या काही-काही गोष्टी आपल्या कक्षेत ज्या येतात, त्या आपण आपल्या पद्धतीने त्या गोष्टी आपण एक्सप्लोर करू शकतो. असं म्हणतात की गुलजार बोलतो त्याचीही कविता होते आणि अर्थात राहुल गातो त्याचाही सिनेमा होतो असं आपल्याला म्हणायला लागेल. पण आत्ता राहुल देशपांडे हे नाव शास्त्रीय संगीत, सिनेमॅटिक पद्धतीचा असणारा त्याचा एक प्रेझेन्स आणि आत्ता ज्या पद्धतीने तो ह्या दोन्हीची सांगड घालून अंमलताश आपल्यासमोर घेऊन येतोय. जाणून घेऊया राहुलकडून की अ, अभिनेता, गायक, निर्माता त्यानंतरचं आत्ताचं हे आव्हान राहुलसाठी किती महत्वाचं आहे. राहुल, टेलिव्हिजनवरचा एक ज्युरीपासूनचा सगळ्याचा प्रवास आहे आणि तू स्वतःच्या नावाला एक वेगळं वलय, कोंदण कोविडच्या काळातही तशा अर्थानं जपलंस आणि डिजिटलवरचाही प्रेझेन्स, रिलेव्हंट राहणं, रिलेटेबल राहणं हा तुझा कायम एक महत्वाचा कोशंट राहिलेला आहे. आत्ता अंमलताश तशा अर्थानं कशा अर्थानं हे नवं पर्व आहे. मला वाटतं, की मी त्या बाबतीत खूप नशीबवान समजतो स्वतःला, की एखादी गोष्ट मुद्दाम रेलेव्हंट राहण्याकरता मी केली नाही. म्हणजे डिजिटलचा प्रेझेन्स असेल, कोविडच्या वेळेला आपल्याला काहीच नव्हतं करायला. माझ्याकडे माझी रेकॉर्डिंग्ज नव्हती टाकायला. YouTube चॅनल सुरू केला होता आणि त्यामुळे मी म्हटलं काय करू तर मी गाऊन बघतो, जी गाणी मला आवडायची ती. आणि मग त्या गाण्यांविषयी मी थोडंसं बोलायला लागलो आणि ते इतकं लोकांना आवडायला लागलं. नुसती लोकं नाही तर सगळ्या कलाकारांना ते आवडायला लागलं. त्यामुळे मला अजून ऊर्जा मिळाली आणि मी ते करत राहिलो आणि त्याचा मागोवा घेतला ज्याच्यातनं मला असं वाटतं, की माझे नवीन गुरु ज्याला आपण सगळे लताबाई असतील किंवा आशाताई असतील, जगजीत सिंग असतील, असे अनेक माझ्या काय म्हणतात ऐकण्यात आले आणि त्याच्यातनं मी खूप समृद्ध झालो. तशीच ही जी फिल्म आहे अंमलताश, मला वाटतं, की हा आमचा पहिला प्रयत्न होता. एक सगळे मित्र आम्ही एकत्र आलो होतो, सगळे फोटोग्राफर्स आणि मी नाही त्याच्यातला फक्त. पण माझे हे सगळे मित्र अतिशय ज्याला म्हणतो गिफ्टेड फोटोग्राफर्स होते आणि सुहासनी ती मला गोष्ट सांगितली अशी आहे. जी टू सम एक्सटेंट ते कॅरेक्टर ट्रू आहे, म्हणजे ट्रू स्टोरीवरून घेतलं आहे. सो मला असं वाटलं, की हे मी करू शकतो. सो मला ते बिलिव्हेबल वाटलं, की हे माझ्याकडनं माझं सोंग म्हणा किंवा व्हॉटएव्हर ते बिलिव्हेबल वाटेल. आणि मग मी ज्याला म्हणतो, की त्यांनी मला जसं सांगितलं म्हणजे असे इंटरेस्टिंग इन्सिडेन्सेस आहेत, की मी रोज फिरायला जायचो आणि ते डायलॉग्स घेऊन जायचो मी कधी-कधी. तर आपण काय करतो, की आपण एखादा संवाद आपण एकमेकांशी जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण त्या संवादाशी, त्या इमोशनशी आपण कनेक्ट होऊन आपण रिॲक्ट होतो, आपोआप होतो. तर बऱ्याच वेळेला असं असतं, की मला हे माहिती नव्हतं, की आपण म्युझिकला कसे रिॲक्ट होतो. मी जरी गात असलो, तरी मला सुहासने एक प्लेलिस्ट करून दिली होती, की "तू हे करताना तू अमुक-अमुक ऐक." वाह! मग त्या प्लेलिस्टमध्ये राईट फ्रॉम एनिया असेल किंवा खूप वेगवेगळ्या पद्धतीची म्हणजे साउंड ट्रॅक्स होते आणि म्युझिक होतं. जे भारतीयच असायला पाहिजे असं काही नाही, वेगवेगळे साउंड ट्रॅक्स होते. आणि त्याची मला खूप मदत झाली रिॲक्ट करायला, विचार करायला. कारण हे जर तुम्ही कॅरेक्टर पाहिलंत ना, की ज्याला आपण
आता आता आपल्या आयुष्यामध्ये इतकी उतार चढाव आपणच निर्माण करतो. आपण त्या एका सर्कलमध्ये अडकून जातो आणि आपल्याला श्वास घ्यायला वेळ नसतो असं आपल्याला वाटतं. आपल्याला कुणाला भेटायला वेळ नसतो. का नसतो तर आपण नाही सांगू शकत की हे कारण आहे. तर मला वाटतं की ही फिल्म त्या पद्धतीने एक तुम्हाला श्वास घ्यायला शिकवेल, की एक छान मोठा श्वास तुम्हाला घेता येईल आणि त्या प्रोसेसमधनं तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आपलं मेडिटेशन झालंय. ह्याची फार गरज आहे आज. आणि ही फिल्म करतानाही मला ते जाणवलं होतं. आणि आता बघितल्यानंतर पण जी काही मित्रमंडळी आहेत त्यांना पण हाच एक अनुभव येतोय. सो पहिला एफर्ट आहे. अतिशय मनापासून केलेला. सो मला असं वाटतं की हा नक्की रुचेल. निश्चित. ज्यावेळेला कुमारजींचं ज्यावेळेला गाण्याबद्दलचे विचार वाचत होतो त्यावेळेला त्यांचं होतं की आपल्याला नेमका सूर कुठे पोहोचवायचा आहे किंवा कुठपर्यंत पोहोचायचं आहे, तिथे आपल्याला जाता आलं पाहिजे हे गाणाऱ्याचा अध्यरूत आहे सुरुवातीचं. अनिल विश्वास जेव्हा तलत महमूद साहेबांना सांगत होते त्यावेळेला तेही म्हणाले की नेमका सूर कुठपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि तेच भीमसेन जोशींचं पण भिवंडांचंही होतं. अभिनयाचा नेमका सूर आणि त्यातले बिटवीन द लाईन्स हे तुझ्या अर्थानं, कारण इतका तशा अर्थानं रंगभूमी, डिजिटल प्रेझेन्स, टेलिव्हिजन, सिनेमा असं सगळं करत असताना तू स्वतःला तुकड्या तुकड्यात कशा अर्थानं पाहतोस या सगळ्या गोष्टी? मला वाटतं ह्या फिल्मच्या बाबतीमध्ये ना आमचे जे डिरेक्टर आहेत सुहास देसले, त्यांना खूप चांगल्या पद्धतीने इमोशन माहिती होतं की याचा परिणाम काय होणार आहे. आणि तो शेवटपर्यंत ही वॉज व्हेरी कन्व्हिन्स्ड. आणि त्याला जसं पाहिजे, जितकं पाहिजे तितकीच लोक रिॲक्ट होत आहेत. सो मला वाटतं की ही त्याची जी काही विजन आहे आणि कन्व्हिक्शन आहे त्याच्याबरोबर जितकं मला एकरूप होता आलं त्या कॅरेक्टरशी किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टींशी, तितकं मी व्हायचा प्रयत्न केला. पण मी हेही बघितलं की तू जे म्हणतोस की मधले इन बिटवीन द लाईन्स असतील किंवा पॉझेस असतील ते त्याला हवे तसे त्यांनी ते वर्कआउट केले. कारण नंतर मी एडिटलाही त्याच्याबरोबर नुसतं बघायला बसायचो. तर मला खूप शिकायला मिळालं की जसं तू खूप छान बोललास की गाण्यामध्ये सगळ्यात गाणं काय असतं तर 2 सुरांच्या मधला जो अवकाश आहे ना तो गात असतो आणि तो फार महत्त्वाचा असतो. म्हणजे मला आठवतंय उषाताई चिपलकट्टी ज्यांच्याकडे मी शिकलो, ती मला सांगायची, राहुल तुझा पॉज गाऊ दे, तुझा पॉज म्युझिकल पाहिजे. सो कारण कुमारजींच्या एका साधारण ह्याच्यातनं आल्यानंतर तो पॉज फार महत्त्वाचा आहे. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने तो सूर आपोआप गायला लागतो. तसं मला वाटतं की ह्याच्यामध्ये पण जो अवकाश आहे, जो पॉज आहे ना, तो तुम्हाला विचार करायला लावतो, तो तुम्हाला शांत करतो. आणि म्हणून मी त्याचं क्रेडिट खूप सुहासला देईन. कारण ह्या प्रोसेसमध्ये जे सगळ्या गोष्टी इन बिटवीन द लाईन्स असतील हे समजून घेणं असेल आणि ते समजून घेऊन ते पडद्यावरती कॅमेऱ्यावरती येणं असेल, या सगळ्याकरता त्यांनी खूप जास्ती होमवर्क केला होता आणि आमच्याकडनं करून घेतलं. एक भावना असते जी दरवेळेला वेगवेगळ्या गोष्टी घेऊन त्यांचं एक कोलाज घेऊन उभं राहत असतं सिनेमाच्या वेळेला. सध्याच्या घडीला आपण इतकं घाईत, गडबडीत, खूप अशा धबडग्यात असतो. अशा वेळेला एक ठहराव असा घेऊन येणारी जागा आणि तशा अर्थानं अंमलतासचा ट्रेलर बघत असताना वाटलं की खूप सुदिंग आहे. आणि त्यातला राहुल हा आत्तापर्यंत संगीत नाटकापासून स्टेजवरचा राहुल, गातानाचा राहुल आणि हा आत्ताचा राहुल, आणि तरी त्यातला एक शब्द आहे जो फार मला महत्त्वाचा आणि रिलेव्हंट वाटला की रॉकस्टार म्हणून तुला संबोधलं जातं. तर ह्या सगळ्याकडे तू कशा अर्थानं, म्हणजे केवळ एक भूमिका म्हणून नाही, पण ही गोष्ट ज्या वेळेला उभी राहते त्या एक सगळं संचित घेऊन उभं राहतं. तर त्या सगळ्याकडे तू कशा अर्थानं पाहिलेस, त्याचं जगणं, त्यातली तद्रुपता आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये एक व्यक्तिरेखा उभी करणं. मला वाटतं त्याच्यातला जो रॉकस्टार आहे, कारण तो त्यांचा बँड असतो कॉलेजमध्ये आणि त्याच्यानंतर ते सगळे रॉकस्टार्स असतात, त्यांचा रॉक बँड असतो. तो काही कारणाने नंतर ते वेगळे होतात, पण मित्र, त्यांची फ्रेंडशिप तशीच राहते. आणि मला असं वाटतं हे जे कॅरेक्टर आहे त्याचंही नाव राहुलच आहे, पण त्याच्या आयुष्यात जर काय महत्त्वाचं असेल तर त्याची बहीण, त्याची भाची आणि त्याचे मित्र आणि गाणं एवढंच आहे. तर त्याचा फोकस क्लिअर आहे. आणि एकदा आयुष्यामध्ये फोकस क्लिअर असतो ना आपला जेव्हा, की आपल्याला ह्याच्या व्यतिरिक्त काही मला मिळवायचं नाही आहे, की आपण एक आपल्यामध्ये समाधान येतं.
आणि ते समाधान आल्यानंतर आपण आयुष्याकडे खूप वेगळ्या दृष्टीने बघायला लागतो. आपल्याला कुणाला काही प्रूव्ह करायचं नसतं, आपल्याला कुणाला काही दाखवायचं नसतं की हे बघा माझ्याकडे काय आहे. आपल्याला फोटो काढून सोशल मीडियावरती रेलेव्हंट राहण्याकरता वेगळे प्रयत्न करायचे नसतात. सो हे सगळं त्याच्या आयुष्यामधनं बाजूला जाऊन तो खूप समाधानी आहे आणि त्यामुळे तू जो म्हणतो तो अवकाश त्याच्यामध्ये आणि एक खूप सूदिंग आपण ज्याला म्हणू, शांत करून जाते ही फिल्म आणि ते कॅरेक्टर पण तसंच आहे. त्यामुळे ते कॅरेक्टर खूप बिलिव्हेबल पण वाटेल आणि आपल्यातलं वाटेल. आपण जे विसरून गेलोय ते आपल्याला परत एकदा आठवेल असं मला वाटतं. जगण्याचा एक तुकडा कापून दिल्यासारखं, म्हणजे तो म्युझिक आणि जसं श्रीखंडातून केसर विलग करता येत नाही तसं राहुल आणि म्युझिक असं विलग करता येत नाही. तर त्या सगळ्या गोष्टींमधला किंवा नात्यांमधला आलेख हा सतत बदलत असतात. डायनामिक्स ऑफ रिलेशनशिप हे कायम बदलत असतात. अशा वेळेला जगण्यावरचं एक भाष्य आहे, नात्यावरचं एक भाष्य आहे आणि म्युझिकवरचं एक भाष्य आहे. या तिन्ही प्रतलांवर कशा अर्थानं राहुलचं एक कॅरेक्टर उभं राहते किंवा अमलताश उभं राहते असं वाटतं? मला वाटतं ह्या तिन्ही पातळ्यांवरती अमलतास अतिशय खरा उतरतो. कारण एक आयुष्य कसं जगायला पाहिजे हे तुम्हाला शिकवतो. नाती कशी जपायला पाहिजेत हे तुम्हाला शिकवतो आणि स्वतःसाठी गाणं म्हणजे काय हे पण तुम्हाला शिकवतो. त्यामुळे एक अतिशय तू जर मगाशी म्हणलास तसं गाणं ह्याच्यातनं विलग नाही करतायत. याच्यामध्ये जी सगळी गाणी आलेली आहेत, ज्याला आपण संगीत नाटक म्हणूयात, की संगीत नाटकामध्ये प्लेबॅक नसतो ना, तसं ह्या फिल्ममध्ये जरी मी असलो तरी आणि दुसरे जे कॅरेक्टर्स आहेत, पल्लवी असेल, तर त्यांनी सगळ्यांनी ते लाईव्ह गाणी गायलेली आहेत. ते म्युझिशियन्स पण सगळे कॅरेक्टर्स आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात तुम्हाला जो सगळा सांगीतिक एक सगळा उभा राहतो तो त्या क्षणी झालेला आहे. त्याच्यामुळे ते तुम्हाला खूप खरं खरं वाटतं आणि म्हणून मी म्हणलं तसं ह्या तिन्ही पातळ्यांवरती तो अतिशय खरा होतो. निश्चित कायम राहुलचा एक कोर राहिलेला आहे तो म्हणजे प्रयोगशील. तर या सगळ्यामध्ये आत्ताचा अभिनयाचाही प्रयोग असेल किंवा वसंतोत्सवमध्ये तू केलेला वेगळा प्रयोग असेल किंवा विशालजींबरोबर किंवा वेगवेगळ्या गायकांबरोबरचा तू सातत्याने किंवा कौशिकीबरोबरची असणारी कालची मैफल असेल, या सगळ्याकडे तू प्रयोग आणि राहुल हे सतत स्वतःला एक्सप्लोर करत राहणं आणि स्वतःचा रंग शोधत राहणं त्या सप्तरंगातल्या इंद्रधनुत, तर ती नेमकी छटा राहुलची कोणती? मला असं वाटतं मी खूप अस्वस्थ आहे. कोणत्या बाबतीत सांगतो की मला म्हणजे नम्रता म्हणून सांगत नाही, मला कळलेलं आहे की मला काय येत नाही आणि मला अजून काय काय करायचं आहे, काय काय हुडकायचं आहे, काय काय शिकायचं आहे, जेणेकरून मी अजून चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकेन. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा विशालजींच्या बरोबर जेव्हा गातो तेव्हा मला खूप शिकायला मिळतं. मी काल कौशिकीजींच्या बरोबर जेव्हा गायलो, मी कार्यक्रमात सांगितलं की मला इतकं समृद्ध करून गेली की सुरांकडे कशा पद्धतीने आपण वेगळ्या पद्धतीने कसे बघतो किंवा ज्याला आपण घराणी म्हणतो, म्हणजे आपण ज्या शाळेतनं तयार होतो, त्या मुशीतनं तयार होतो, ती एक धाटणी असते, ती प्रत्येकाची वेगळी असते आणि आपल्याला त्याच्यामध्ये आणि त्याच्यासारखंच गायला पाहिजे असं नाही, पण त्याच्यातल्या काही काही गोष्टी आपल्या कक्षेत ज्या येतात त्या आपण आपल्या पद्धतीने त्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करू शकतो. तर मला वाटतं की त्या माझ्या कक्षेमध्ये ज्या गोष्टी मला मिळाल्या त्यांच्या, त्या मी खूप चांगल्या एक्सप्लोअर करू शकेन आणि त्याच्यातनं माझं गाणं चांगलं आणि वेगळं होईल. सो ही जी व्यक्ती मला भेटतात, मला विशालजींकडनं इतकं शिकायला मिळतं. परत जो तू ठहराव म्हणलास तो त्यांच्या बोलण्यात आहे, त्यांच्या जगण्यात आहे, त्यांच्या संगीतामध्ये आहे. आणि मला जर काही आवडलं असेल, मग तुला सांगतो, मी पानी पानी रे गायलो होतो आणि आउट ऑफ द ब्लू मला रेखाजींचा मेसेज आला की विशाल को तुमसे बात करनी. तर मला एकदम ज्याला आपण मी आय वॉज ऑन द 7th हेवन आणि मला त्यांचा फोन आला आणि त्यांनी पोस्ट टाकली होती माझं ते गाणं हे करून की माझ्या गाण्याची अशी ॲनालिसिस आजपर्यंत कोणी केली नाही आहे. सो आणि तिथनं आमची मैत्री झाली. मैत्री म्हणजे काय, ते खूपच मोठे आहेत पण ते इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने माझे सुरांचे बंध जुळले, खरंच जुळले. आणि आम्ही जेव्हा एकत्र गातो तेव्हा मला ते प्रेम पण दिसतं आणि मला तो एक म्युच्युअल रिस्पेक्ट पण दिसतो. आणि जिकडे ह्या दोन्ही गोष्टी असतात ना, तिथे मला असं वाटतं की जुगलबंदी होत नाही. ते तुम्ही ज्याला कॉन्फ्लुएन्स म्हणू आपण, की एकत्रित तुम्ही काहीतरी हुडकायचा प्रयत्न करा. म्हणजे जुगलबंदी म्हणजे मारामारी होते ती, तर तसं न होता
काहीतरी एकत्रित चांगला आविष्कार संवाद, आहे. हा एक संवाद होतो, एकमेकांमध्ये देवाणघेवाण होते आणि ती जेव्हा देवाणघेवाण होते तेव्हा मला असं वाटतं की मी समृद्ध होतो. त्यामुळे ही फिल्म असेल, अमलताश असेल, मी वसंतराव असेल, ही सगळी जी लोकं माझ्या आयुष्यात येतात, मला सारखं काहीतरी नवीन करावं असं वाटतं. त्याच्या मागे हेच आहे की मी जर एखादं रफी साहेबांचं गाणं ऐकलं तर मी फक्त त्याच्यातच जातो आणि मी त्याचाच विचार करायला लागतो. कारण ते माझ्या शास्त्रीय संगीतासाठी महत्त्वाचं आहे का असं मी विचार नाही करत, ते माझ्या जगण्याकरता महत्त्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या जगण्याकरता मला फार महत्त्वाच्या वाटतात आणि त्यामुळे मी असा व्यक्त होतो आणि त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला, वेगळ्या रोल्समध्ये मी दिसतो तरी तुम्हाला मी आवडतो. निश्चित. आणि मला असं वाटतं की 8 मार्च केवळ जागतिक महिला दिन म्हणून नाही, तर यापुढे महिला दिन आहे का? अमलताशच्या प्रदर्शनाची तारीख म्हणूनही यंदाचा 8 मार्च लोकांच्या लक्षात राहील असं मला वाटतं. 100% आणि जागतिक महिला दिन आहे. फार चांगली गोष्ट आहे कारण ह्याच्यामध्ये पण खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे. जे कीर्ती हे कॅरेक्टर आहे पल्लवी परांजपेने केलेलं. सो इट्स अ व्हेरी फिटिंग ट्रिब्यूट टू द विमेन्स डे आणि त्या दिवशी महाशिवरात्री पण आहे. सो मला असं वाटतं की सगळेच योग जुळून आलेले आहेत. एवढीच फक्त विनंती आहे, ह्या फिल्ममध्ये सगळे जे काम करणारे आहेत ते पहिल्यांदा त्यांनी काम केलं आहे. पण सगळे गुणी कलाकार असले तरी एक व्हिजिटिंग कार्ड म्हणून तुम्ही माझा वापर केला तरी हरकत नाही, कारण माहितीचा चेहरा तसा मी आहे असं समजायला हरकत नाही. तुम्ही फक्त जाऊन बघा. मला निश्चित खात्री आहे की तुम्ही एकदा बघितलीत की तुम्ही ही कधी विसरणार नाही चांगल्या अर्थाने. मला असं वाटतं केवळ व्हिजिटिंग कार्ड नाही, ते हुकमाचं पान, तुरूप म्हणतो ना आपण, तसं आहे. विश यू लव्ह, लक अँड सक्सेस. आणि लेट्स अप इतक्या आपल्यापणाने राहुल बोललास, मनपूर्वक आभार आणि ऋण. थँक्यू थँक्यू सो मच अमित. खूप दिवसांनी बोललो. थँक्स अ लॉट. थँक्यू.